तर मित्रांनो, प्रश्न असा होता की एका शहराची लोकसंख्या दर 4 वर्षांनी 16 पट होते, तर त्याच शहराची लोकसंख्या एका वर्षात किती पट होत असेल? बऱ्याच जणांनी 4 हे उत्तर दिलं, जे की चुकीचं आहे. बरोबर उत्तर आहे 2, म्हणजेच दुप्पट. कसं ते बघा. 2020ला जर पी ही लोकसंख्या असेल म्हणजेच पॉप्युलेशन, तर बरोबर उत्तरानुसार 2021ला 2p म्हणजेच दुप्पट, 2022ला 4p म्हणजे ह्या वर्षीच्या दुप्पट, 2023ला मागच्या वर्षीच्या दुप्पट 8p, 2024ला मागच्या वर्षीचे दुप्पट म्हणजे 16p. बघा, 4 वर्षांमध्ये 2020 ते 2024 4 वर्षांमध्ये p पासून 16p म्हणजे 16 पट लोकसंख्या झालेली आहे. हे राईट आन्सर आहे. पण बऱ्याच जणांनी चुकीचं उत्तर कसं दिलं बघा. त्यांनी काय केलं की 16 पट 4 वर्षांमध्ये होते ना, मग 4, 8, 12 आणि 16 म्हणजे दर वर्षांनी ती 4 पटींनी वाढती. पण नाही, ते पहिल्याच वर्षी बरोबर ठरते 4x, नंतर ती दुप्पट, नंतर ती दीडपट, नंतर ती 4/3 पट, म्हणजेच कुठेच क्रम राहत नाही. चुकलं काय मी ते सांगतो. तुम्ही काय केलं की 2020ला p म्हटलं, 21ला लगेच 4p केलं, 22ला ती होईल 16p, कारण 4च्या परत 4, कारण तुम्ही म्हणताय ना दरवर्षी ती 4 पटीने वाढते. मग 23ला 64 आणि 24ला 256, म्हणजे 4 वर्षांमध्ये 256 पट होते तुमच्या म्हणण्यानुसार, म्हणून ते उत्तर रॉंग आहे. हे असं का झालं? कारण बरोबर वे असा आहे की 16चे 1/4 म्हणजेच उत्तर येतं 2. परंतु आपण काय केलं, गडबडीमध्ये 16/4 4 केलं. इक्वेशन जरी बरोबर असलं पण ही मेथड चुकीची आहे. अजून एक एक्झाम्पल बघा की एका शहराची लोकसंख्या 3 वर्षांमध्ये 27 पट होत असेल, तर दरवर्षी ती किती पट होते? गडबडीमध्ये आपण 9 करून जातो, पण नाही, ती 3 पट होते. पहिल्या वर्षी 3 पट, दुसऱ्या वर्षी 9 पट, कारण 3चे परत 3 पट होते, आणि तिसऱ्या वर्षी 27 पट. किंवा दुसरं एक एक्झाम्पल घेऊ अजून की एका शहराची लोकसंख्या 5 वर्षांमध्ये 3125 पट होत असेल, तर दरवर्षी किती? गडबडीमध्ये आपण 625 करतो, कारण आपण काय करतो 3125/5, जे की चुकीचं आहे. पहिल्या वर्षी 5 पट, दुसऱ्या वर्षी त्याच्याही 5 पट म्हणजे 25 पट, तिसऱ्या वर्षी 125 पट, चौथ्या वर्षी 625 पट आणि 5व्या वर्षी 3125 पट. हे उत्तर आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला असं म्हटलं असतं की 4 वर्षांमध्ये 16 व्यक्ती वाढतात, तर तुमचं म्हणणं बरोबर होतं की दरवर्षी 4 वाढतात, म्हणजेच 4 4 4 4 असं 4 वर्षांमध्ये 16 व्यक्ती वाढतात. पण किती वाढतात असं नाही म्हटलं, किती पटीने वाढतात म्हटलं. म्हणून भागाकाराची पद्धत बरोबर नसून ही घातांकाची पद्धत बरोबर आहे, म्हणजेच उत्तर बरोबर आपलं 2 आहे. तर हा माझा क्रमांक आहे, यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता.